मार्कचं शुभवर्तमान अध्याय 4 वचन 30 ते 32 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरास त्याच्या सावलीत वस्ती करता येते. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त इकडे स्वर्गाच्या संबंधी एक गोष्ट सांगत आहे. मनुष्य जातीला ही गोष्ट, स्वर्गाच्या गोष्टी समजण्यासाठी तो दाखल्यातून समजावत आहे. तो एका उदाहरणातून सांगत आहे. तो हे म्हणत आहे की स्वर्गाच्या राज्याला मी कशाची उपमा देऊ, कोणत्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगू की स्वर्गाचं राज्य नेमकं आहे कसं, स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी चालतात कशा, स्वर्गामध्ये परमेश्वराची जी मनुष्यासंबंधीची जी योजना आहे ती नेमकी पृथ्वीवरती काम कशी करते, या संबंधी इत्यंभूत माहिती देण्यासाठी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन त्याने दाखल्यांच्या स्वरूपात लोकांना सांगितलं. बरेच त्यांनी दाखले दिले. ज्याला ज्याला जसं जसं समजेल तसं तसं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाच्या राज्यात असलेली मनुष्यासंबंधीची योजना लोकांना पटवून दिली. जेव्हा तो शेतकऱ्यांमध्ये असायचा तेव्हा तो शेतीचे दाखले द्यायचा की पेरणारा पेराव्यास निघाला तर काही चांगल्या जमिनीत, काही वाटेवरती पडले, काही काटेरी झुडपात पडले, काही दगडाळ भागात पडले आणि काही चांगल्या जमिनीत पडले. तो जेव्हा मासेमारी करणाऱ्या लोकांमध्ये असायचा तेव्हा त्यांना समजेल असं तो म्हणायचा की पहा, स्वर्गाचं राज्य कोणीतरी समुद्रात मासे पकडण्यासाठी जाळं जे फेकलं आहे त्या समान आहे. समुद्रातली मासे जाळ्यात एकत्र होतात, किनाऱ्यावरती आणले जातात, चांगले ते गोळा केले जातात, वाईट ते फेकून देतात. व्यापाऱ्यांमध्ये जेव्हा राहतो तेव्हा व्यापाऱ्यांना समजण्यासाठी, आता त्यांची बुद्धी व्यापारी बुद्धी आहे, आता त्यांना समजण्यासाठी स्वर्गाचं ज्ञान, स्वर्गाचे गौरव, स्वर्गाची भाषा ही मानवीय बुद्धीला न समजण्यासारखी आहे. ही जगिकतेला, सांसारिकतेला न समजण्यासारखी आहे. मग त्यांना समजवण्यासाठी एका व्यापारी वर्गाला तो सांगतोय की स्वर्गाचं राज्य जे आहे ते एका त्या व्यापारासारखं आहे की त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळला आणि त्याने आपलं सर्वस्व विकलं आणि तो एक मोती त्याने विकत घेतला. हे जे दाखले आहेत ह्याच्या मागे बरेचसं स्पष्टीकरण आहे, ह्याच्या मागे बरीचशी परमेश्वराची जोडणी आहे, बरीचशी भाषा आहे. पण मी तुम्हाला सांगतो हे आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त लोकांमध्ये असायचा तेव्हा ज्या ज्या लोकांमध्ये असायचा त्यांना जसं समजेल, पटेल, उमजेल, त्यांच्या जसं लक्षात येईल अशा भाषेत, अगदी सरळ सोप्या भाषेत तो लोकांना समजवायचा आणि सांगायचा. हेच मात्र त्यावेळेच्या शास्त्री आणि फरुशांना जमत नव्हतं. देवाच्या गोष्टी शास्त्रलेखांमध्ये जे लिहिलेलं आहे, परमेश्वराने जे त्याचं मन त्याच्या लोकांच्या द्वारे शास्त्रलेखांमध्ये लिहून ठेवलं आहे, त्याच गोष्टी सांगण्यासाठी शास्त्री आणि फरुशी आपल्या आयुष्यातले अर्ध आयुष्य त्याच्यामध्ये घालवतात. परंतु त्यांना समजावता येत आहे ना त्यांना ते सांगता येत आहे, कारण मुळात त्यांनाच कळालेलं नसतं. हे जे शास्त्री आणि फरुशी जे पुढे येऊन बोलायचे की तुम्ही त्याच्या मागे का जाता, तुम्ही आमच्या मागे या, आमचे काही केस उगाच थोडी पिकलेली आहेत, आमची दाढी उगाच थोडी पिकलेली आहे, आम्ही किती वर्षानुवर्ष घालवले, वर्षानुवर्ष अभ्यास केला, वर्षानुवर्ष कोर्स केला आणि तुम्ही त्याच्या मागे चाललाय, येशूच्या मागे. येशूचं वय त्यावेळेला किती होतं? 31, 32 आणि 33. आणि ह्यांचं वय किती? हे 60 पार 90 पार अशी ही लोक होती. पण लोक त्यांच्याकडे नाही जायची, कारण ते जसं सांगायचे त्याच्यातून लोकांमध्ये गोंधळ निर्माण व्हायचा. ते जसं लोकांना शिकवायचे त्याच्यामुळे लोकांच्या मनात शांती यायची नाही.
परंतु प्रभू येशू ख्रिस्त एकच वाक्य, एकच शब्द, एकच स्टेटमेंट द्यायचा, माणसाच्या हृदयामध्ये शांती यायची आणि स्वर्गातली शांती ते पृथ्वीवर अनुभवायचे. आणि म्हणून लोकांच्या थवेंच्या थवे येशू ख्रिस्ताच्या मागे जायचे. मग तो कुठेही असो, तो रानात असला तरी लोक रानात पण जायला तयार होते, तो जंगलात असला तरी घर सोडून जंगलात पण जायला तयार होते. कधी कळालं की तो डोंगरावरती गेले ते डोंगरावर पण होते, कधी कळालं तो कोणाच्या घरात आहे तर घरावरती पण होते. एवढं भरगच्च घर करून लोक ठेवायचे का? कारण त्यांना येशूच्या द्वारे शांती मिळत होती. एक अशी शांती जी या जगाची नाही आहे. येशू म्हणतो मी माझी शांती तुम्हास देतो, जसं जग देते तसं मी देत नाही. माझी शांती इकडची नाही आहे, त्याची शांती स्वर्गातली आहे. आणि म्हणून लोक त्या स्वर्गीय शांतीसाठी जी आसुरलेली ती येशू ख्रिस्ताच्या मागे जायची आणि त्याच्याद्वारे परमेश्वराची जी आपल्या संबंधीची योजना आहे ते समजून घ्यायचे. जे आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते येशूला जमलं आणि म्हणून ते येशूच्या मागे लोकांच्या थवेंच्या थवे जायचे असा उल्लेख आहे. आणि आजचं वचन असं आहे की असंच तो त्याच्याजवळ जमलेल्या लोकांना स्वर्गाच्या राज्याविषयी सांगत असताना तो म्हणतोय की स्वर्गाच्या राज्याला मी कशाची उपमा देऊ, कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते सांगू की ते कसं आहे. स्वर्गाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखं आहे. मोहरीचा दाणा सगळ्या दाण्यांमध्ये सर्वात लहान आहे. जे स्वयंपाक करतात त्यांना चांगलं माहिती, पुरुष पण काही लोक स्वयंपाक करत असेल त्यांना चांगलं. मोहरीचा दाणा अगदी सगळ्या दाण्यांमध्ये लहान, सगळ्या दाण्यांमध्ये छोटा. या पृथ्वीवरती सर्व दाण्यांमध्ये सगळ्यात छोटा दाणा जर सांगायला गेलं तर मोहरीच्या दाण्याचाच उल्लेख येईल. आणि पण तो बायबल म्हणतंय, येशू ख्रिस्त सांगत आहे की मोहरीचा दाणा सगळ्या दाण्यांमध्ये लहान जरी वाटत असला, परंतु जेव्हा त्याला तो शेतकरी माणूस पेरतो आणि जेव्हा त्याचं झुडपांमध्ये रूपांतर होतं, मग तो सर्व भाजीपाल्यांमध्ये सगळ्यात जास्त झाड, मोठं झाड त्याचं होतं. त्याला पालव्या फुटतात आणि आकाशातील पाखरे येऊन त्याच्यामध्ये विसावा घेतात. होय, हे खरं आहे. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये देव इन्व्हेस्टमेंटची पॉवर सांगतो. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? पॉवर ऑफ इन्व्हेस्टमेंट. आजकाल जाम चाललं आहे, ट्रेंडिंगमध्ये आहे पॉवर ऑफ इन्व्हेस्टमेंट. एवढे पैसे गुंतवा, एक आठवड्यात तेवढे होणार. एवढे ह्या स्कीममध्ये लावा, दुसऱ्या आठवड्यात तेवढे होणार. कोण म्हणेल एवढे पैसे भरले तर एका महिन्यामध्ये तुम्हाला दुप्पट मिळणार. ही जी इन्व्हेस्टमेंट जे चालू आहे, पण तुम्हाला माहिती आहे खरी इन्व्हेस्टमेंट, खरी पॉवर ऑफ इन्व्हेस्टमेंट जर या जगात कोणी शिकवलेली आहे, कोणी सांगितलेली आहे आणि जो इत्थंभूत सांगू शकतो तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर तोच सांगू शकतो. काय इन्व्हेस्टमेंटची ताकद तुम्ही आजपर्यंत काय ऐकली असेल? इन्व्हेस्टमेंटची ताकद काय ऐकली असेल? कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल 10,000 भरा, एक महिन्यामध्ये 20,000 होतील. आता तर होत नाहीत, पण सुरुवातीच्या काळामध्ये 10,000 भरले तर 5 वर्षामध्ये 20,000 होतात. 50 भरले तर 50 भरले तर 5 वर्षामध्ये त्याचे 1,00,000 होतात. म्हणजे 100% तुम्हाला रिटर्न मिळतात असं शिकवलं जातं, सांगतात पण, आणि असतील पण स्कीम. त्याचं मी सांगत नाही, मी तुम्हाला देवाची स्कीम सांगतो. हां, पॉवर सांगतो, पॉवर ऑफ इन्व्हेस्टमेंट. हा काय याच्यात काय लिहिलं आहे? मोहरीचा दाणा. किती छोटा दाणा आहे तो, पण तो दाणा, एकच दाणा जेव्हा पेरला जातो, अंकुरित होतं, त्याच्यामधनं झुडूप होतं, त्याच्यानंतर ते मोठ्या झाडामध्ये निर्माण होतं. आणि जेव्हा त्या झाडाला मोहरी येतात तेव्हा त्या असंख्य मोहरी असतात, तुम्ही मोजू शकत नाही. पेरताना किती पेरलेला आहे? एकच दाणा. परंतु जेव्हा तो मोठ्या झाडांमध्ये रूपांतर झालं आणि त्याला जे मोहरीचं पीक आलं, त्या मोहरीचे दाणे तुम्ही मोजू शकणार नाही, एवढे एका झाडाला ते मोहरीचे दाणे असतात. एकच पेरायचं आहे आणि एवढं मिळणार. जेव्हा आपण आंब्याचं झाड पाहतो तेव्हा आंब्याच्या झाडाला असंख्य आंबे असतात, शेकडोनी असतात, शेकडोनी. तसे एका झाडाला शेकडोनी आंबे येण्यासाठी शेकडो बिया पेरायला नाही लागल्या. एकच बी पेरलं गेलं, अंकुरित झालं, झाडामध्ये रूपांतर झालं, वर्षानुवर्ष त्या झाडाला शेकड्याने आंबे येतात. ही इन्व्हेस्टमेंट देवाची आहे. देवाच्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंटला, गुंतवणुकीला एक फार मोठं महत्त्व आहे. आणि हे महत्त्व ह्या भागामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की स्वर्गाचं राज्य सुद्धा असंच आहे. स्वर्गाचं राज्य, एक माणूस देवाच्या राज्यामध्ये विश्वास ठेवतो, देवाच्या राज्यावरती विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा तारणारा प्रभू म्हणून स्वीकारतो. आणि जेव्हा पवित्र आत्म्याचा आणि त्याचं जेव्हा संपर्क सतत होत राहतो, देवाच्या इच्छेने तो चालत राहतो, देव त्याच्याद्वारे कार्य उभं करतो. आणि त्या कार्यामध्ये बरेच लोक मग ते कुठल्याही क्षेत्रातले असोत, बरेच लोक येतात आणि देवाच्या राज्यामध्ये विसावा घेतात. हा एक वेगळा भाग आहे. परंतु आज आपण जे शिकत आहोत ते हे आहे, परमेश्वराच्या राज्यामध्ये केलेली गुंतवणूक कधी वाया जात नाही. परमेश्वराच्या राज्यामध्ये केलेलं छोटंसं काम, अर्थपूर्ण पद्धतीने जी तुम्ही हालचाल करता ती कधीच वाया जात नाही. दिसायला ती छोटीशी दिसते. तुम्ही घरातून इथे प्रार्थने सभेसाठी आलात, तुम्ही कितीतरी प्रवास केलात, कदाचित तुम्ही ट्रेनने आला असाल, कोणी प्रायव्हेट गाडी करून आला असेल, कोणीतरी बाहेरच्या पब्लिक ट्रान्सपोर्टने आला असेल, तुम्हाला ते फार सहज वाटत असेल.
परंतु याची पण स्वतःमध्ये एक ताकद आहे. तुम्ही हा प्रवास, तुम्ही ही मेहनत, तुम्ही हा वेळ देवाच्या राज्यात पेरलेला आहे. जे पेरलेलं आहे ते शेकडो पटीने देण्याची ताकद परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे. देवाच्या राज्यामध्ये जर तुम्ही अर्थपूर्ण पद्धतीने पेरलात, अर्थपूर्ण पद्धतीने मन लावून पेरलात, एकाग्रतेने पेरलात, तर त्याची मजा काही वेगळीच आहे. बायबलमध्ये गुंतवणुकीचं सामर्थ्य सांगण्यासाठी एक झंझावाती एक घटना बायबलमध्ये लिहिली गेलेली आहे. येशू ख्रिस्ताचं ऐकण्यासाठी बराचसा जमावडा येशू ख्रिस्ताबरोबर रानामध्ये होता. 5,000 पुरुषांची संख्या होती, अधिक काही स्त्रिया, अधिक काही मुलं, 10-15 हजारांचा तो आकडा होता. आणि मग 3 दिवस ते त्याच्या येशूबरोबर होते. आणि येशूच्या शिष्यांनी पाहिलं की हे आता भुकेने कासावीस होणार आणि एवढ्या लोकांना अन्न देण्यासाठी, जेवण देण्यासाठी ना आपल्याकडे पैसे आहेत, ना पुरेसं अन्नधान्य आहे. काय करायचं? म्हणून त्यांनी येशूला सांगितलं की प्रभूजी यांना घालवून द्या, हे जातील, मध्येच स्वतःसाठी वाटेमध्ये काहीतरी स्वतःचा उदरनिर्वाह करतील. तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो तुमच्याकडे काय आहे? ते म्हणतात आमच्याकडे काही नाही आहे, पण एका मुलाकडे 5 भाकरी आणि 2 मासे आम्ही बघितलेले आहेत. येशू म्हणतो ते माझ्याकडे घेऊन या. आता 5 भाकरी आणि 2 मासे, हां, दोन माणसं जर 5 भाकरी आणि 2 मासे असेच निपटवून टाकतील, बरोबर? 2 माणसं जर जेवायला बसली तर 5 भाकरी आणि 2 मासे असेच निपटवायला बसतील. आणि खाणारी लोकांची संख्या किती आहे? 10-15 हजार. त्याच्यासमोर 5 भाकरी आणि 2 मासे किती आहेत? क्षुल्लक आहेत, मोहरीच्या दाण्या एवढे आहेत. परंतु येशू म्हणतो ते माझ्याकडे घेऊन या. कसं बसं त्या मुलाला शोधलं जातं, 5 भाकरी 2 मासे आणले जातात, येशूच्या हातात दिले जातात. हातात देणं म्हणजे येशूकडे ते गुंतवले. काय गुंतवले? 5 भाकरी आणि 2 मासे. येशू म्हणतो बसवा सगळ्यांना 50-50 आणि 100-100च्या पंक्तीमध्ये. आणि मग येशू ख्रिस्त त्याच्यावरती आशीर्वाद मागवतो आणि आपल्या शिष्यांना देतो, म्हणतो वाढायला सुरुवात करा. बायबलमध्ये पुढचंच लिहिलेलं आहे की वाढायला सुरुवात झाली, सगळे लोक जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या भाकरीचे 12 टोपल्या भरल्या. काय आहे इन्व्हेस्टमेंटची ताकद? येशूच्या हातात काय देण्यात आलं? 5 भाकरी 2 मासे. खाणारी लोक किती? 10-15 हजार लोकांचा जमावडा, सगळे भुकेने व्याकुळ. आता त्यात होती मासळी. मासळीचं जेवण असलं की जरा 1 भाकरी जास्त जाते. हां, माझंच असं नाही, सगळ्यांचं असं आहे. हां, मासळीचं जेवण असलं किंवा अजून काय असलं तर 1 भाकरी जास्त जाणार. एक भाताचं ते काय बोलतात त्याला, आमच्या ह्याच्यात काय वेगळंच बोला, ते भाताचं एक ते जास्त जाणार, असं समजून घ्या तुम्ही. हां, तर विचार करा, ते लोक 3 दिवसापासून येशूच्या बरोबर होते. येशू एवढं तो बोलत होता, ही लोक एवढी तल्लीन होती, 3 दिवस 3 रात्रीमध्ये त्यांना भूकच जाणवली नाही जास्त. ते येशूकडे पाहून होते. परंतु जेव्हा चमत्कार करायची वेळ आली, जेव्हा देवाला आपलं सामर्थ्य दाखवायची वेळ आली, तेव्हा देवाने ते दाखवलं. ती इन्व्हेस्टमेंट केलेली, कधी देवाच्या राज्यातली इन्व्हेस्टमेंट केलेली कधी वाया जात नाही. सगळ्यात लहान दाना म्हणजे मोहरीचा दाना आहे. तो सगळ्या दानांमध्ये सर्वात लहान आहे. परंतु जेव्हा तो पेरला गेला, अर्थपूर्ण पद्धतीने पेरला गेला, विशेष कारणांच्याद्वारे पेरला गेला, तेव्हा तो सर्वात झुडपांमध्ये तो सगळ्यात मोठा झाला. म्हणून तुम्ही जेव्हा देवाच्या राज्यामध्ये वावरत आहात तर विचार करा, जेव्हा तुम्ही अर्थपूर्ण पद्धतीने देवाच्या राज्यात पेराल, त्याचा जो प्रतिफळ आहे तो काहीतरी वेगळाच आहे. विचार करा, बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त भर समुदायाच्या मध्ये असताना तिकडे जक्काई नावाचा एक माणूस होता आणि त्याला येशूला पाहण्याची उत्कंठा होती. परंतु त्याला आपल्या उंची कमी असल्यामुळे येशूला पाहता आलं नाही. भर गर्दीमध्ये येशू होता आणि मग बघतोय तो की मला येशू काही दिसेना. म्हणून येशू ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्याच्या कडेलाच एक उमराचं झाड होतं. या उमराच्या झाडावरती कसाबसा का होईना हा चढतो येशूला पाहण्यासाठी. त्याच्याकडे एकच लक्ष आहे, मला येशूला पाहायचं आहे. ही त्याची एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे. येशूला पाहण्यासाठी त्याने केलेला छोटासा प्रयत्न आहे, काय? झाडावरती चढायचं आहे. त्याच्यासाठी ते फार कठीण होतं, कारण त्याची उंची कमी होती, त्याची सवय नव्हती झाडावरती चढणं. तरीसुद्धा तो येशूला पाहण्यासाठी झाडावरती चढला. येशूला पाहण्यासाठी, येशूला बघण्यासाठी, म्हणजे येशूची हालचाल पाहण्यासाठी त्याने एक छोटासा प्रयत्न केला. तो त्या उमराच्या झाडावरती चढला आणि थोड्याच वेळात येशू ख्रिस्त त्या समुदायाला निरोप देऊन त्या दिशेने जात असताना त्या झाडाच्या जवळ येताच तो आपली दृष्टी तिकडेच थांबतो आणि त्या झाडावरती, त्या उमराच्या झाडावरती बसलेल्या जक्कायाला बघतो आणि म्हणतो, जक्काया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. आणि मग जक्कायाचा आनंद गगनात मावेनासा होतो. जक्काय त्वरित खाली उतरतो आणि मग येशूला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी तत्परता दाखवतो. बाकीचे लोक चिडचिड करतात, बाकीचे लोक कुरकुर करतात अशासाठी की जक्काई जो होता तो एक पापी जीवन जगणारा माणूस आहे असं लोकांमध्ये त्याच्याविषयीची प्रचिती होती. आणि म्हणून लोक कुरकुर करायची की देवाच्या माणसाने ह्या माणसाच्या घरी जाऊ नये,
हा पापी माणूस आहे, हा कोणाचं भलं करत नाही, ह्याच्या जीवनामध्ये असं आहे. मग तरीसुद्धा येशू ख्रिस्त लोकांचं न ऐकता त्याच्या घरी निघून जातो. येशूचं आगत स्वागत होतं, तिकडे खानपान होतं आणि मग येशूच्या समोर हा उभा राहतो आणि म्हणतो की पहा, मी माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून गोरगरिबांस वाटून देतो आणि ज्याचं लुबाडलंय त्याला 4 पटींनी परत करतो. तेव्हा जीवनाचा प्रभू म्हणतो, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. जक्कयाच्या झाडावरती चढण्याच्या एका छोट्याशा प्रयत्नामुळे जक्कयाला आपल्या जीवनामध्ये आशीर्वादांची रेलचेल मिळाली. येशूला पाहण्यासाठी देवासाठी छोटासा प्रयत्न केल्यामुळे स्वर्गाचा प्रभू त्याच्या घरामध्ये उतरला, त्याच्याशी बातचीत केली आणि त्याचं येशूबरोबर वेळ घालवल्यामुळे ह्याचं मन परिवर्तन झालं आणि ह्याच मन परिवर्तनाच्या द्वारे येशू ख्रिस्ताने त्याला तारणाचं अभिवचन दिलं. काय केलं त्याने? असं एकच काम केलं. त्यांनी येशूला पाहण्यासाठी झाडावरती जो चढला, देवाला पाहण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, देवाला पाहण्यासाठी त्यांनी एक स्टेप उचलली, एक छोटीशी स्टेप, आणि त्याचं अख्खं जीवन बदललं. एवढं बदललं की बायबलमध्ये सुद्धा त्याला जागा दिली गेलेली आहे. हे बायबल स्वर्गाचं पुस्तक आहे, परंतु माणसाविषयी जर बायबलमध्ये उल्लेख केला गेलेला आहे तर त्यांनी केलेली कृती देवाच्या दृष्टीने फार मोठी आहे. त्यांनी उचललेली स्टेप देवाच्या दृष्टीने फार मौल्यवान आहे आणि म्हणूनच ती लिहून ठेवलेली आहे, अशासाठी की तुमच्या आणि माझ्यासारखी लोक जेव्हा वाचतील तेव्हा त्याच्याद्वारे आपल्याला हे कळेल आणि आपण पण छोटीशी जरी हालचाल केली स्वर्गाच्या राज्यातून, तो स्वर्गाचा प्रभू आपल्याला प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. होय, हे खरं आहे. हे आपल्याला देवाच्या राज्यामध्ये गुंतवणं हे खरं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, देव एवढा चांगला आहे, खरंच बायबलमध्ये लिहिलेलं जुन्या काळामध्ये तो चांगला आणि चांगलाच आहे. त्याचा अनुभव घेऊन पहा. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही प्रार्थनेला आला असाल, सुरुवातीच्या काळामध्ये साधारण महिनाभर तुम्हाला प्रार्थनेला झाला असेल, 1 आठवडा 2 आठवडा झाला असेल, आता तुम्हाला 4-5 वर्ष झाली असतील, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही हा अनुभव नक्कीच घेतला असेल की पहिला मी जेव्हा प्रार्थनेला यायचो ना, मी नुसतं बोलायचो की देव काम करायचा. मी सकाळी बोलायचो, संध्याकाळी काम व्हायचं. मी एक प्रार्थना केली की काम व्हायचं. पण आज मी एवढी प्रार्थना करते, अजून माझं हे काम का होईना, अजून माझं ते काम का होईना. त्याचं कारण असं आहे की देव तुम्हाला आळशी बनवून ठेवू इच्छित नाही. सुरुवातीला आपला विश्वास देवाला किती आनंद होतो की जेव्हा आपण जगातला अंधार सोडून, पाप सोडून जेव्हा त्याच्या दिशेने धावत असतो, त्याला भेटण्यासाठी, त्याचं ऐकण्यासाठी तुम्ही पण आसुरलेले असता. म्हणून तुम्ही प्रार्थना सभा सुरू व्हायच्या अगोदर यायचे सुरुवातीला. आणि आता एक वर्ष झाला, 2 वर्ष झाला, आता काय मला माहिती आहे, मत्तई, मार्क, लूक, योहान आणि येशूचे 12 शिष्य होते. आणि मग हा चमत्कार तुम्ही जर काय ऐकायचं जाऊन, अरे तुम्ही ऐकायला नाही आले तरी चालेल, परंतु परमेश्वराच्या उपस्थितीत जर वेळेत हजर राहिलात तर स्वर्गाच्या राज्यातून त्या वेळेला सुद्धा एक महत्त्व आहे. सुरुवातीला पटपट व्हायचं, सुरुवातीला लगेच व्हायचं. अरे तो बाप आहे आपला, तो जेव्हा तुम्हाला बघतो येताना धावताना बघून तो पण धावतो, तो पण येतो आपल्याजवळ. म्हणून एक प्रार्थना केली तुम्ही सकाळी, संध्याकाळी तुमचं काम ओके. आज प्रार्थना केली, उद्या रिझल्ट, असं किती लोकांचं होतं. पण आज तुम्ही म्हणता आज माझं होईना, तर देवाची ही इच्छा आहे की अजूनपर्यंत तुम्ही बालिश आत्म्यामध्ये बालिश असता कामा नये. आपल्याला देवाच्या राज्यातली महत्त्वपूर्ण जी इन्व्हेस्टमेंटची ताकद आहे, गुंतवणुकीची ताकद, ती आपल्याला कळाली पाहिजे. कधीच्या काळी आम्ही एक प्रार्थना करायचो तर देव एवढा ऐकतो, कधीच्या काळी आम्ही एकदा बायबल वाचतो तर देव एवढा ऐकतो. विचार करा, रोज बायबल वाचायला बसलात, रोज प्रार्थना केली तर तो सदैव जिवंत असणारा परमेश्वर आपल्याला आशीर्वादाने भरून काढल्याशिवाय राहणार नाही. पण ते नको आहे. आता तुम्ही प्रार्थना सभा सुटल्यानंतर तुमच्या मित्राने तुम्हाला फोन करू दे की आत्ता मला स्कीम हातामध्ये लागलेली आहे, 1 लाख रुपये भरायचे आहेत. आठवडाभर म्हणजे 7 दिवस पूर्ण झाल्यावर 8व्या दिवशी 1 लाखाचे 2 लाख तुला मिळणार. तुमच्या घरात कॅश जरी नसली तरी अमक्या तमक्याला फोन लावाल, कर्ज काढाल, सोनं घाण ठेवाल, का तर 1 लाखाचे 2 लाख रुपये मिळणार आहे. मी तुम्हाला 1 लाखाचं काय घेऊन बसले, 1 मोहरीचा दाना, एवढे असंख्य दाणे त्याला येतात. ही इन्व्हेस्टमेंट आहे. विचार करा, 5 भाकरी 2 मासे त्या मुलाने दिले, सगळे लोक जेवून तृप्त झाले. त्या भाकरीच्या 12 टोपल्या भरल्या. येशू ख्रिस्त तिकडनं निघून गेला, येशूचे शिष्य निघून गेले. येशूचे शिष्य त्या भाकरीमधले काही भाग घ्यायला विसरले. त्या उरलेल्या भाकरीच्या 12 टोपल्या राहिल्या कुठे? त्याच किनाऱ्यावरती, त्याच मुलाकडे. ही एक इन्व्हेस्टमेंटची ताकद आहे. विचार करा, कधीच्या काळी तुम्ही प्रार्थना करता तर देव एवढा ऐकतोय तर ह्याला हलक्यात घेऊ नका. तो कदाचित तुम्हाला त्याच्या जवळ घेण्यासाठी की मी अजूनही तुझ्यावरती प्रेम करतोय, माझं तुझ्याकडे लक्ष आहे हे दाखवतोय. थोडं करून जर तुम्हाला आशीर्वाद मिळतोय, विचार करा, तुम्ही डोकं लावून कराल,
विशेष लक्ष देऊन कराल, मन लावून कराल, एकाग्रतेने कराल, जाणीवपूर्वक कराल, प्रामाणिकतेने कराल, जबाबदारीने कराल, तर लक्षात ठेवा स्वर्गातले सर्व वैभव आपल्याला याच पृथ्वीवरती देवाच्या राज्यातून अनुभवायला मिळतील. पण काय, स्वर्ग दिसत नाही आहे. 1 लाख रुपये दिसतात, मित्र दिसतो, मित्राची स्कीम दिसते, अमकं तमकं हे ते असे किती. सुरुवातीच्या काळात जेव्हा प्रार्थना सभा व्हायची तेव्हा काही लोक भेटायला यायची आणि मग त्याच्यानंतर ते एक स्कीमचं नाव होतं, काउन्सिलिंग असायची, तेव्हा सांगायचे माझे या स्कीममध्ये पैसे अडकलेले आहेत. आणि मग बरेच काही ते सांगायचे, आम्हाला असं सांगितलेलं 21 दिन में पैसा डबल. ते डबल बिबल सोडून द्या, मी तुम्हाला डबल म्हणजे 100 पट ना, लाखाच्या पटीने देवाच्या राज्यातून आशीर्वाद मिळेल ते मी तुम्हाला सांगतोय. इन्व्हेस्टमेंट जग जे सांगतंय त्याच्यापेक्षा देवाच्या राज्यातली इन्व्हेस्टमेंट कधी वाया जात नाही. ज्याच्याकडे तुम्ही पैसे असं किती लोकांनी मी पाहिलेलं आहे की पैसे गुंतवले विश्वासाच्या जोरावरती, आज तोच माणूस पळून गेला. परंतु मी अशा माणसाचं तुम्हाला सांगतोय, बायबल त्याच्याविषयी सांगतं, तो कधीही न बदलणारा परमेश्वर आहे. तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. शाश्वती आहे ह्याची शाश्वती आहे. आपण एक दिवस निघू, आपला टाइम झाल्यावर निघू, पण तो निघणार नाही. तो सदैव आहे, तो अनादी काळापासून आहे, तोच आधी तोच अंत आहे, तोच अल्फा तोच ओमेगा आहे, तो नेहमी राहणार. आपण एक दिवस जाऊ आपली वेळ भरल्यानंतर, पण त्याचं कधी हलणार नाही. विचार करा, अब्राहमाने देवाच्या राज्यामध्ये पेरलं, अब्राहम देवाशी प्रामाणिक राहिला आणि मग अब्राहम गेल्यानंतर कितीतरी हजारो वर्षानंतर येशू ख्रिस्त जगात आला. आणि बऱ्याच वेळेला असा एक उल्लेख आहे, त्यातला काही उल्लेख तुम्हाला सांगतो की एकदा येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये उपदेश करत असताना एक 18 वर्षाची कुबडी स्त्री तिकडनं चालत येत होती. येशू ख्रिस्ताने प्रवचन थांबवलं, तिच्याकडे गेला आणि येशू तिला म्हणाला, बाई तू आपल्या विकारापासून बरी झाली आहेस. तिच्या कुबडावर हात ठेवला, जागच्या जागी 18 वर्षाचा कुबडाचा त्रास तिचा निघून गेला. आणि तिकडे शास्त्री आणि फरीसी, अति विद्वान आणि अति समंजस अशी स्वतःला समजणारी लोक तिकडे आली. शब्बाताचा तो प्रभू, येशू ख्रिस्ताला शब्बाताचा प्रभू म्हटलं गेलेलं आहे, त्याला ते शिकवायला जात आहेत शब्बात कसा पाळायचा. लक्षात ठेवा, हे अतिविद्वान लोक फार डेंजर असतात, फार डेंजर. येशू ख्रिस्ताने शब्बात बनवला, येशू शब्बाताचा प्रभू आहे आणि हे लोक सगळे मिळून येशूला सांगायला जात आहेत, शब्बात आहे ना असा पाळायचा असतो, शब्बात आहे ना तसा पाळायचा असतो, शब्बाताचे आहेत ना हे कायदा कानून असतात. मला कधी कधी असं वाटतं येशू आतमध्ये हसत पण असेल, काय सांगायचं, मी बनवला तो, तुम्ही मला, आणि मी तुम्हाला पण बनवलेलं आणि तुम्ही मला शिकवायला आले. हे अतिविद्वान लोक जे असतात ते फार डेंजर असतात. ते अर्धवट ज्ञान असतं, ते फार घातक असतं. हे सांगतायत येशूला की तुम्ही असं कसं बरं करता, शब्बाताच्या दिवशी काम नाही करायचं असतं, असं आहे तसं. येशू ख्रिस्ताने विचारलं, मला सांगा शब्बाताच्या दिवशी तुमचा बैल, तुमचं जनावर जर खड्ड्यात पडलं तर त्याला उचलणार नाही का? आवाज बंद. का तर तो बैल आहे म्हणजे माझी संपत्ती आहे ती. तुमच्यात असा कोण आहे जो शब्बाताच्या दिवशी आपल्या जनावरांना पाणवठ्यावरती पाणी मिळायला नेत नाही? आवाज बंद. ते हा ना ते काय बोलायला येत नाही. मग येशू ख्रिस्त म्हणाला, ही तर अब्राहमाची कन्या आहे. कोणाची? अब्राहमाची. अब्राहम येशू ख्रिस्ताच्या हजारो वर्षा अगोदर या पृथ्वीवरती येऊन गेला. तेव्हा तो अब्राहम देवाशी प्रामाणिक राहिला, किंवा त्याची जी काही देवामध्ये इन्व्हेस्टमेंट होती, देव त्याच्या पिढ्यानपिढीला सुद्धा ओळखतो. तो म्हणतो, ही तर अब्राहमाची कन्या आहे, हिला सैतानाने बांधून ठेवलं होतं, येशूने तिला मोकळं केलं. ही देव आपल्या लोकांना ओळखत असतो, ही देवाला आपल्या लोकांची माहिती. मग विचार करा, आपण एक दिवस निघून जाऊ, पण तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आज जे तुम्ही देवाच्या राज्यात पेरत आहात, ते तुमच्या येणाऱ्या पिढ्यासुद्धा त्यांचा आशीर्वाद उपभोगतील. तुमच्या येणाऱ्या पिढ्यासुद्धा त्या आशीर्वादांना सामोरी जातील. म्हणून पेरायला कचरू नका, पेरायला घाबरू नका, पेरायला जाणीवपूर्वकतेने पेरा, वेळ देऊन पेरा. या आजच्या वचनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवर सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून तो सर्व झाडपालांमध्ये मोठा होतो. तुमच्या दृष्टीने ते छोटं वाटत असेल, तुमच्या दृष्टीने ते अगदी क्षुल्लक वाटत असेल, परंतु देवाच्या राज्यात केलेली छोटीशी हालचाल पण देवाच्या राज्यात फार मोठा इफेक्ट करते. तुम्हाला वाटेल की हे जे मी करतोय हे कोण बघणार आहे, हे जे मी करतोय कोणाला दिसत पण नाही आहे, हे जे मी करतोय त्याच्याविषयी मला कोणी शबासकी पण देत नाही आहे. शबासकी माणसाने देऊन चालणार नाही. ज्याच्यासाठी तुम्ही केलंय त्याने स्वर्गाच्या राज्यातून बघितलंय, योग्य वेळी तो प्रतिफळ देणार, योग्य वेळी तो प्रतिफळ देणार. बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त एकदा एका ठिकाणी असताना तिकडे दानपात्रामध्ये दान करायला बरेच लोक आले. बऱ्याच लोकांनी बरंच काही दान दिलं. त्याच्यामध्ये एक विधवा स्त्री होती जिच्याकडे येऊन जाऊन 2च रुपये होते. तिच्याकडे सगळी तिची जी इस्टेट होती ते 2च रुपये होते, संपूर्ण मिळकत 2च रुपये होते. आणि मग ती दानपात्रात दान करते, तर लोकांमध्ये
कल्लोळ सुरू होतो लोकांमध्ये, हे फारच कमी आहे, हे फारच कमी आहे. कारण त्यांनी अव्वा सव्वा दिलेलं असतं. हिचे काय 2च रुपये, लाखांच्या तुलनेमध्ये 2 रुपये म्हणजे क्षुल्लक. परंतु जीवनाचा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जागेवरती उभा राहिला आणि म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो तुमच्यापेक्षा अधिक या विधवा स्त्रीने दान केलेलं आहे, कारण तुम्ही आपल्या मिळकतीतून, परंतु हिने आपली सर्व उपजीविका टाकलेली आहे. 2 रुपये दिले तिने. आता 2 रुपये म्हणजे खूप त्या काळचे म्हणजे खूप मोठे असतील असं समजा, परंतु तिने आपलं सर्वस्व देवाच्या राज्यासाठी दिलं. तिने गणितं नाही मांडली. देवाच्या राज्यामध्ये बरेचसे विश्वासणारे लोक गणितं मांडतात, आपलीच समीकरणं, आपलेच प्रश्न आणि आपलीच उत्तरं देवामध्ये घेत नाहीत. तिने असा विचार केला नाही की येऊन जाऊन माझ्याकडे 2च रुपये आहेत तर मी 1 रुपया देवाचं दानपत्र टाकते, 1 रुपया मी ठेवते, देवाला काय सगळं माहिती आहे. फेमस डायलॉग आहे, देवाला काय सगळं माहिती आहे. किंवा तिने असं विचार केला असतं की 2 रुपये ठेवते, बघू पुढच्या महिन्यात, आता काय माझं हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, हे पण बिल द्यायचं आहे, ते पण बिल द्यायचं आहे, देवाला सगळं माहिती आहे. पण तिने हे विचार केला नाही. जेव्हा देवाशी प्रेम व्यक्त करण्याची वेळ आली तेव्हा त्याग करण्याची तिने तयारी दर्शवली. मग जे असेल नसेल ते सगळं काही गोळा करून ते 2 रुपये होते देवाच्या दानपत्रात दान केले. स्वर्गाचा प्रभू तिच्या दानाची प्रशंसा करतो, तिने केलेल्या त्यागाची प्रशंसा करतो. लोकांच्या दृष्टीने ते फार शिल्लक होतं, परंतु तिच्या दृष्टीने ते फार मोठं होतं. देवाच्या दृष्टीने सुद्धा ते मोठं होतं. म्हणून तुम्ही करत असलेली हालचाल कोणाला नाही दिसत. तुम्ही इकडे प्रार्थनेला आलात ते मला समजत नाही तर नाही समजत. तुम्ही इथे प्रार्थनेला येऊन बसलात ते आमच्यासोबत काम करणाऱ्या भाऊ बहिणींना समजत नाही तर नाही समजत. पण आज तुम्ही वेळेत येऊन हजेरी लावलीत, तुमच्या हाताने तुम्ही देवाच्या गौरवासाठी टाळ्या वाजवल्यात, तुम्ही तुमचं मुख देवाच्या गौरवासाठी वापरलं, ते देवाने पाहिलेलं आहे. याचं एक दिवस प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थनेवरनं जाताना स्वतःला शाबासकी द्या. हां प्रभू धन्यवाद, आज मी पेरून आलो. बरेच लोक ज्यांना झाड लावायची सवय असते त्यांना हा आनंद चांगला कळेल की जेव्हा ते एखादं बी पेरतात आणि मग पेरल्यानंतर 1 दिवस 2 दिवस 4 दिवस आठवडाभर त्याला पाणी देतात आणि अचानक त्याला छोटासा अंकुर फुटतो, छोटासा, की हृदयामध्ये आता हे वाढणार, आता हे अजून थोडा 1 फुटाचा झाला, आता याचे आंबे मला बहुतेक खायला मिळतील, आता याचं फळ मला खायला मिळेल. तो आनंद त्याचा काही वेगळाच असतो. मग विचार करा, तुम्ही जेव्हा देवाच्या राज्यात पेरता, ते प्रार्थनेची वेळ आली, तुमचं मन असोत नाही तर नसोत, प्रार्थनेला बसायचं म्हणजे बसायचं आहे. ही इन्व्हेस्टमेंट आहे. नाही तर जेवण अंगावरती आलेलं आहे, आज काम जास्त झालेलं आहे, आज आम्ही अमकं तमकं करून आलेलो आहे, हे करू नका. देवाच्या राज्यामध्ये विशेषतेने जाणीवपूर्वक देवाच्या राज्यामध्ये छोट्यातली छोटी हालचाल जी तुम्ही अर्थपूर्ण पद्धतीने केलेली आहे, ती देवाच्या राज्यातून अधिक आशीर्वाद मिळाला तुम्हाला तत्पर करेल. कदाचित तुमचं मन असेल नसेल माहिती नाही आहे. बायबल वाचताना झोपा काढत असाल, पेंगा काढत असाल, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये जसं जमतंय तसं, छोटं तर छोटं, मोठं तर मोठं, जसं जमतंय तसं करा. कारण परमेश्वराच्या राज्यामध्ये केलेली कोणतीच हालचाल वाया जात नाही. म्हणून याच छोट्या मोठ्या हालचाली देवाच्या राज्यामध्ये करून देवाच्या राज्यातून अधिकाधिक आशीर्वाद आपल्याला मिळवता यावे अशी बुद्धी, समज, सहायता स्वर्गाच्या राज्यातून आपल्याला मिळवत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. विजया प्रवीण यादव. आणि काय झालं होतं तुम्हाला? कंबर दुखत होती माझी, 1-2 वर्षापासून कंबर दुखत होती. आत्ताच्या पवित्र आत्म्यामध्ये मी सामर्थ्याने खाली पडली आणि माझ्या कमरेचं दुखणं निघून गेलं. म्हणून प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देते. 1.5 ते 2 वर्षापासून कंबर दुखायची? हो, मी काम करताना, पोछा मारताना माझं पाय सरकलं आणि मी कमरेवरती पडली होती. मी शिबिराला बसली आणि शिबिरामध्ये पवित्र आत्म्याचे मला स्पर्श झाला आणि मी सामर्थ्याने खाली पडत गेली आणि त्या क्षणी माझ्या कमरेचं दुखणं निघून गेलं. तुम्ही म्हणतात की पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत तुम्ही सारखं खाली पडत होत्या? सारखी मी पडत होती. माझं शरीर पण भारी झालेलं, मला प्रार्थना करायला होत नव्हतं. मी कशी तरी प्रार्थना रडून देवाकडे प्रार्थना केली आणि प्रभूने माझी प्रार्थना ऐकली. म्हणून प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देते. आता तुम्ही बसता तर तुम्हाला त्रास होत नाही? नाही. बसून दाखवा जरा. इतकं पटकन तुम्ही बसले. आता त्या कमरेत जिथे त्रास होतो तर त्रास होत नाही? अगोदर तुम्ही काही काम करताना तुम्हाला त्रास व्हायचा कमरेला? व्हायचं मला, पण प्रभूने तुम्हाला बरं केलंय. हो. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. सुरेखा मच्छिंद्र गलांडे. तुमची साक्ष काय आहे? मला 1 वर्षापासून त्रास होत होता. कंबर, पोट, डोकं, हात पाय दुखाय सगळं. ते हे तर 3 शिबिर केली, त्याच्यात मी क्लिअर झाले. प्रभूने मला केलं. कोटी कोटी धन्यवाद. 1 वर्ष तुमचं पूर्ण शरीर दुखायचं, डोकं, अंग, पाठ सगळं दुखत राहायचं. हां. त्यासाठी तुम्ही 3 शिबिरं केली. हां.
आणि आता तुमचं अंग दुखत नाही, कंबर पाठ वगैरे दुखत नाही? होत नाही. कालपासून 2 दिवस डोकं पण जड आलं ते आज मगाच्या त्या पवित्र आत्म्याच्या ह्याच्यात हे झाले ना तेव्हापासून डोकं पण राहिलं. आता तुम्हाला पूर्ण बरं वाटते? बरं वाटतं पूर्ण. देवाने तुम्हाला बरं केले. हा, देवाने मला बरं केलं. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. संगीता झोंबाड. तुम्हाला काय त्रास होता? मला आहे ना 1 महिन्यापासून खूप खोकला यायचा, एकदम कफ बाहेर पडायचा. मग मी काय केलं, शिबिर केलं आणि देवाचं असं वचनं पण बोलत राहिली, त्याच्यामुळं माझा खोकला गेला. आणि तेलकट जर खाल्लं ना तर लगेच ठुसकी यायची, आज खाऊशीच वाटत नव्हतं मला. खाल्लं का कधी कधी ताट पण सरकून द्यायची. पण काल पोहे खाल्ले, पापड खाल्ला, काही वाटलं नाही मला. म्हणून मी देवाचे आभार मानते, कोटी कोटी धन्यवाद. ताई समोर या. तुम्ही म्हणता की असं काय तेलकट खाल्लं की तुम्हाला अजून खोकला व्हायचा आणि घशात जळजळ व्हायची? हो, घशात जळजळ व्हायची आणि परत ॲसिडिटी सारखं होऊन जायचं, पोट फुगून जायचं. पण काल तुम्ही इकडे पापड खाल्ला, लोणचं खाल्लं आणि जेवण खाल्लं, त्यामुळे तुम्हाला काय असा त्रास झाले नाहीत? काहीच नाही वाटलं. पापड खाल्लं, लोणचं खाल्लं, काहीच वाटलं नाही. आणि खोकला? खोकला पण नाही वाटला, खोकला आलाच नाही रात्री. देवाने बरं केलंय तुम्हाला. देवाने मला बरं केलं म्हणून देवाचे आभार मानते. देवाला कोटी कोटी धन्यवाद देते. परमेश्वरा तुला धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव लता आहेत. ती सातारावरून आली आहेत. ती म्हणते की जेव्हा ते शिबिरात आले सांगण्यात आलं की तुम्ही आपल्या वाईट गोष्टी देवाला समर्पण करा. त्या विश्वासाने या बहिणीने आपल्या काही गोष्टी देवासमोर समर्पण केलं आणि विश्वासाने प्रार्थना केली. प्रभूची कृपा झाली आणि तेव्हापासून त्यांची कमरेचे दुखणं निघून गेलेलं आहे. आता त्यांना काहीच त्रास होत नाही. याशिवाय ही त्यांची मुलगी आहे. तिला काही महिन्यापासून म्हणजे जेव्हा ती लहान होती तेव्हापासून तिचा एक हात दुखायचं आणि म्हणजे काम करताना किंवा काही करताना तिला त्रास व्हायचं. पण शिबिरात भाग घेतल्यानंतर प्रभूची कृपेने आता तिच्या हाताचं दुखणं निघून गेलेलं आहे. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई मला सांगा, कंबरदुखी कधीपासून होती तुम्हाला? हे डिलेवरीत उठून बसून आपण असतो ना, म्हणजे गार पाण्यात हात वगैरे, म्हणजे घरात कोण नाही करणार, त्यामुळे आम्ही 15 दिवसात उठून सगळं मी करायचं. 2 मुलं झाली. पहिल्या मुलाचं काही एवढं नव्हतं. दोन्ही मुलांच्या वेळेस मी सगळं करत होते. तेव्हा माझी कंबर अशी जास्त काम झालं की लई दुखायची. असे सरळ व्हायचं नाही. वाकडी अशी वाकली की असे सरळ व्हायला लवकर व्हायचं नाही. लई ताटायची कंबर. म्हणजे तरी किती वर्ष झाले? ते आता 10 वर्ष तरी झालेच. म्हणजे माझा मुलगा मोठा 12 वर्षाचा, मुलं वर्षभरानं मुलं झाली ना, मग 10 वर्ष तरी झालेच माझी कंबर दुखती. मग ते मला व्यसन होतं की असं कोणी घासलं किंवा कोणी मी बघितलं कोणाला तरी घासलेलं तर मी मिसरी घासायची. मग ती मी म्हणजे आता ही शिबिरला आले, मागं पण आले होते तेव्हा मी सोडली होती, म्हणजे खायचं नाही असं सगळं मी केलं होतं. पण ती आता घरी गेल्यावर अजून मला वाटलं की मी घासू म्हणून घासले 2-3 वेळा. मग म्हटलं आता म्हणलं त्याला शेवटच करायचं म्हणून मी समर्पण केली. देवाला सांगितलं मी इथनं पुढं त्याला हात बी नाही लावणार, तू माझी कंबर बरी कर. मी समर्पण करून तिकडे गुडघ्यावर बसले. त्याच्यातच माझी कंबर असं काहीतरी वाजलं, असं कटदेशील मला वाटलं मागं कोणतरी आलं, पण मागं कोण नव्हतं. माझी कंबरच वाजली, मग दुखायची कमी आली. म्हणून मी देवाला दुखायची कमी आहे म्हणजे दुखणं निघून गेलं निघून. हो. आता तुम्हाला वागताना बसताना जे पूर्वी त्रास होत होता 10 वर्षामध्ये तसला त्रास नाही होत? नाही होत. मी बघितलं मग अशी चेक करून, नाही होत तसं काही त्रास होत नाही. आणि तुमच्या मुलीचा हात कधीपासून दुखत होता? मी बारकी असताना आम्ही कामावर असायचो. मग ते झाडेला असं साडीची झोळी बांधलेली असायची. मग ते काय झालं, ती झोपली होती. म्हणजे ती आम्ही कामावर असताना तिला कॅरेटमध्ये बसवायचो पहिला छोटी असताना. तर ती झोपली होती म्हणून ती आता कॅरेटमध्ये बसून आकडून म्हणून तिला आम्ही उचलून झोळीमध्ये टाकले आणि अशी आत टाकली आणि मागं फिरलो तर वरती पलीकडच्या साईडनं खाली पडली, हातावरच पडली. मग ते हात तेव्हा ती किती वर्षाची होती, म्हणजे किती महिन्याची होती की वर्षाची? 7-8 महिन्याची होती. नेमकीच बसायची 7-8 महिने. म्हणजे बसायची जेव्हा ती बसायला लागली होती तेव्हा, म्हणजे 7-8 महिन्याची तेव्हा होती ती? हो. त्यावेळेस ती म्हणजे पडली, झोळीतनं पलीकडच्या साईडला पडली. मग ते हात असं सुजलं होतं. मग आम्ही डॉक्टरकडे नेलं तर आम्ही काय एक्सरा वगैरे नाही काढलं होतं, फक्त सुजनवरची औषध गोळी घेतली होती. आता अचानक मध्ये कधी कसं असं तिचा हात धरून आपण असं वडलं तर दुखायला चालू व्हायचं. मग देवाचं तेल वगैरे लावलं, तिला 3 वचन बोलायला लावली, ते आता कमी आलं दुखायचं. म्हणून मी देवाला धन्यवाद देते. म्हणजे तुम्ही 3 वचनं बोलत राहिले, प्रार्थनेचे तेल वापरत राहिले आणि आता शिबिरात तिला पूर्ण बरं वाटत आहे? आता ती म्हणते माझा हात दुखत नाही, वर खाली कर, हात वर खाली कर. कोणता हात होता? उजवा हात. हे पूर्वी तुला दुखायचं? हो. तुझं नाव काय? वैष्णवी.
वैष्णवी. आणि हा लहानपणापासून तुला दुखायचा? हो. आता हात वर खाली करताना काही त्रास होत नाही? नाही. बरं केलं प्रभू येशूने. हो. प्रभूने यांना बरं केलेलं आहे, यांना आणि यांना मुलीला, म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.